सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। मंत्रिपद आणि खातेवाटपासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याचा अंदाज। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा। तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते याचा विचार करा। मिटकरींचा पलटवार। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही। संजय गायकवाडांचे प्रतापराव जाधव। संजय कुटेंवर आरोप। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड। रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकरांकडे प्रतोद पदाची जबाबदारी। मार्कडवाडीमधील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यावर ठाम। प्रशासनाचा विरोध मात्र मीडिया आणि नागरिकांच्या मदतीनं मतदान होणार। जानकर गटाची भूमिका। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असावी। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, अन्यथा समाज नष्ट होतो। सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। धाराशिवमध्ये मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन। यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होण्याची शक्यता। जरांगेंचा इशारा। मुंबईत काँग्रेसच्या नसीम खान आणि सुरजसिंह ठाकूरांमध्ये चांदिवलीच्या जागेवरून वाद। सुरजसिंह ठाकूरांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस। नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याचा उल्लेख। मतदारांची संख्या वाढवल्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। मतदान केंद्रांवरील किमान मतदार संख्येमध्ये वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। ईव्हीएम हटावसाठी उठाव। दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा वापर आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या व्यक्तीवर मुंबईमध्ये गुन्हा दाखल। अनेक नेत्यांकडून एक्सवर हॅकरची चित्रफित अपलोड। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्ततेसाठी सत्र न्यायालयात। 7 डिसेंबरला सुनावणी होणार। समृद्धी महामार्गामध्ये शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण। नव्या वर्षामध्ये नागपूर मुंबई प्रवास 8 तासामध्ये पार करता येणार। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर चालपाका जंगल परिसरात 7 नक्षल्यांचा खात्मा। AK-47 रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त। थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। मुंबईमध्ये काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। संभलमधील मशिदीचं व्यवस्थापन सोपवा। पुरातत्व खात्याचा न्यायालयामध्ये युक्तिवाद। पुरातत्व खात्याला मशिदीच्या सर्वेला अनुमती दिल्यानंतरच्या हिंसाचारामध्ये 4 जणांचा मृत्यू। पेंगल चक्रीवादळाचा रौद्ररूप। केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कुन्नूरमध्ये रेड अलर्ट जारी। तर तळ कोकणामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।